मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना 48 तासांची मदत दिलेली आहे। सर्व मागण्या मान्य करायच्या, नाहीतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईला धडक मारतील। करोडो मराठ्यांची फौज फाटा घेऊन आझाद मैदान तसंच मुंबई शहर जाम करतील। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। त्यापैकी पहिली मागणी आहे की सखे सोयरेचा कायदा लागू करा। सरसकट मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना सखे सोयरे कायदा आणून सगळ्या सोयऱ्यांना मराठा आरक्षण देऊन टाका। त्याचबरोबर ज्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये असंख्य मराठा आंदोलकांवर गुन्हे फडणवीस सरकारने तसंच शिंदे सरकारने नोंदवलेले आहेत ते गुन्हे मागे घ्या। तसंच मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये अनेकांनी आपलं बलिदान दिलं आहे। त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या किंवा त्यांच्या घरच्यांना पुरेक अशी काहीतरी गोष्ट त्यांच्या पदरात पाडा। याशिवाय जरांगे पाटील पुढे म्हटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचं आणि आमचं काही वैर नाही आहे, परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून अशा बातम्या आलेल्या आहेत की 29 छोट्या मोठ्या जातींना तुम्ही काही संबंध नसताना ओबीसी आरक्षणामध्ये घातल्या। म्हणजे थोडक्यात तुम्ही मराठ्यांना खुन्नस देत आहात की मराठ्यांना तुमच्याकडे पुरावे आहेत, कुणबी आणि मराठा एक आहेत, परंतु तरीही मी तुम्हाला ओबीसी आरक्षण देणार नाही। आणि दुसरीकडे 29 अशा जाती छोट्या मोठ्या ज्यांच्याकडे काहीच पुरावे नाही आहेत ओबीसी असण्याचे, परंतु त्यांना तुम्ही जाणून बुजून ओबीसी आरक्षणात घातले आणि मराठ्यांना मात्र सर्व पुरावे असून सुद्धा डावललं गेलं आहे। आडमुठी भूमिका तुम्ही घेता देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, आमचा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, असं स्पष्ट मत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडलं। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना 48 तासांचा अल्टिमेटही दिलेला आहे की त्यांच्या मागण्या मान्य करा। आता बघायला लागेल फडणवीस त्यांच्या मागण्या मान्य करतील की नाही करतील। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपले जे कट कारस्थान असतात आंदोलन तोडण्यासाठी ते चालू केलेले आहेत। त्यांचे जे वाचालवीर आहेत चित्रा वाघ, निलेश राणे हे आता सुरू झालेले आहेत। जरांगे पाटील तसंच मराठा आरक्षण व या आंदोलनावर टीका करणे व हे आंदोलन राजकीय आंदोलन आहे अशी एक दिशाभूल करण्यासाठी, परंतु मराठा आंदोलकांचा विश्वास फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यावरच आहे। त्यामुळे फडणवीस यांनी कितीही कट कारस्थान केलं तरी त्यांना त्यात यश येणार नाही। जरांगे पाटील यावेळेस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, ते मुंबईत जाणार, त्यांच्या मागण्या मान्य होऊस्तोवर ते परत येणार नाही। कारण आता त्यांना आंदोलन मागे जरी घ्यायचं असेल तरी करोडो मराठ्यांची परवानगी घ्यायला लागेल आणि ह्या वेळेस जरांगे पाटील मागे फिरू शकत नाहीत त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय, कारण तसा पर्यायही त्यांच्या समोर राहिला नाही। ही त्यांची शेवटची संधी आहे। जे करोडो आंदोलकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वासाला कुठेतरी पात्र होण्याची। त्यामुळे जरांगे पाटलांसाठी ही करो किंवा मरो अशी ही लढाई असणार आहे। त्यामुळे जरांगे पाटील एकतर या आंदोलनामध्ये विजय होऊन गावी जातील, नाहीतर ते मुंबईत सोडणार नाही आपला प्राण त्याग होऊस्तोवर, असंही बोललं जात आहे। त्यामुळे ही आता लढाई अंतिम टप्प्यातली लढाई आहे आणि करो किंवा मरो अशी ही लढाई असणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार आता हा प्रश्न कसे सोडवतील हे आता बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये। काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा।